नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता एका रात्रीत चमत्कार होणारा अशा काही गोष्टी घडत नसतात. त्यासाठी संयम, श्रद्धा आणि विश्वास, त्याचबरोबर सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. सेवेमध्ये सातत्य ठेवणं आणि संयम बाळगणं यामुळे नशीब कसं पलटतं, दिवस कसे बदलतात, परिस्थिती कशी चेंज होते आपली, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे कोणतीही एक सेवा जरी आपण करतो त्यावेळेस सेवा करताना तुमचं मन एकाग्र होतं आणि जी सेवा असते तर ती सेवा केल्याने तुमचं मन प्रसन्न होतं. डोक्यामध्ये कितीही विचारांचा गोंधळ असेल, घरामध्ये किती टेन्शन असेल, पण ही सेवा केली की माझं मन शांत होतं असं तुम्हाला वाटतं. ती सेवा तुम्ही नित्यनेमाने करायला सुरुवात करा आणि त्या देवतेला रोज प्रार्थना करा. तुमची जी कोणती इच्छा असेल ती, तुमची जी काही परिस्थिती आहे, तर ज्या काही अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा. बघा, नक्की तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल. तर आता अधिक मास सुरू आहे, तर हा अधिक मास संपायच्या आधीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा आपण करत असतो. म्हणजेच आपल्यासारखे भाग्यवान आपणच असणार आहोत आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा, इच्छा पूर्ण करणारी, कर्जमुक्तीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी सेवा मानली जाते. तर ती म्हणजे 21 दिवसांची मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा, 3 वेळा किंवा 40 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायची ही सेवा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या व सोप्या भाषेमध्ये म्हणजे पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची असते मी तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर ही सेवा महिला व पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकतात. पण आपल्या घरातील मुख्य महिला आणि कर्त्या पुरुषांनी जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम, किंवा कोणतीही सेवा केली तर बघा अतिशय उत्तमच असतं. पण कारण ज्या वेळेला आपण सेवा करतो, आपल्या घरातील कर्ता पुरुष किंवा मुख्य महिला एखादी सेवा करते ना, तर त्या सेवेचा लाभ, त्या सेवेचं पुण्यफळ जे असतं, त्या सेवेचा फायदा जो असतो तर तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. त्यामुळे वर्षातून एक वेळा तरी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने किंवा मुख्य महिलेने कोणतीही एक सेवा करावी. कारण की त्या सेवेचा जो लाभ असतो तो आपल्या घरातील सर्व कुटुंबांना मिळत असतो. त्यामुळे आपण ही सेवा करावी. आता ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची. तर ही सेवा 21 रात्रीचीच आपण करावी का? तर असं काही नाही. तुम्ही 40 रात्रसुद्धा ही सेवा करू शकता, किंवा तुम्ही 11 दिवस किंवा 3 रात्रीसुद्धा ही सेवा करू शकता. आणि तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग, त्यावर व्यंकटेश भगवानांचा फोटो ठेवायचा, कलश मांडणी करायची, तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता. पण आम्ही शक्यतो या सेवेसाठी पूजा मांडणी करत नाही. देवघरासमोर बसून ही सेवा आम्ही करत असतो. आता अधिक मासानिमित्त तुम्ही जर सत्यनारायण करण्याचा संकल्प केलेला असेल तर जिथे आपण सत्यनारायणाची पूजा मांडणी केलेली आहे तिथे समोरच बसून आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही. आता ही सेवा करताना रात्री आपल्याला बरोबर 12च्या अगोदरच स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सेवा करण्यासाठी बसायचं आहे. भलेही आपण रोज सकाळी स्नान करतो, पण त्यानंतर आपण ऑफिसला जातो, परत त्याच्यासोबतच आपल्याला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपल्याला बाहेर येणं जाणं असतं. किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, म्हणजे आपण बघा भाजी घेण्यासाठी सुद्धा बाहेर जात असतो, मुलांना आणण्यासाठी जात असतो, म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. तर बऱ्याच लोकांना आपला म्हणजे स्पर्श होतो. कोणाच्या घरी सुतक चालू असतं, कोणाच्या घरी विटाळ असतो, किंवा त्याच्यासोबतच कोणाला म्हणजे असे काही प्रॉब्लेम असतात नाही का, पिरियड्स वगैरे आलेले असतात. तर आपण त्यामुळे स्नान केल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाची शुद्धी ही होत असते. त्यामुळे मध्यरात्री 12 वाजता सेवा करताना आपलं मन एकाग्र होतं, म्हणून आपल्याला स्नान करायचं असतं. आता स्नान झाल्यानंतर बसण्यासाठी तुमच्याकडे जे आसन असेल तर ते आसन तुम्हाला ही सेवा करताना घ्यायचं आहे. बघा, तुमच्याकडे निळ्या रंगाचं आसन असेल तर ते बसायला घ्या, नाहीतर जे कोणतं असेल ना ते तुम्ही घेऊ शकता. अजून एक ऑप्शन सांगते, तुमच्याकडे निळ्या रंगाचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता बसायला. समजा नसेलच निळ्या रंगाचे तुमच्याकडे आसन बसायला किंवा कपडे, तर तुम्ही दुसरं कोणतंही घेतलं तरी चालणार आहे, फक्त ते स्वच्छ असावं. आणि बघा, आपण ज्यावेळेस सेवा करायला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला स्वच्छ धुतलेले जे कपडे आहेत ते तुम्हाला परिधान करायचे आहेत
आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे. देवघरासमोर बसायचं आहे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे, किंवा सत्यनारायण पूजा मांडणी केलेली असेल तिथे समोर तुम्ही बसायचं आहे. एक तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुपाचं निरंजनसुद्धा लावू शकता, अतिशय उत्तम आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. नमस्कार करायचा आहे. ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. या सेवेची सुरुवात मी कशासाठी करत आहे, कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही करू शकता ही सेवा. पण अधिक मास आहे तर बघा तुम्ही नक्की सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता, असं काही नाही, कधी करावे आणि कधी नाही. तर संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यावर हळदी कुंकू अक्षता, एक फूल टाकायचं आहे. फूल नसेल तरी चालेल, असेल तर घ्या. आणि आपल्याला बघा पूर्ण नावाचा उच्चार करायचा आहे. आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे. तुमची इच्छा कोणती आहे ती बोलून दाखवायची आहे. माझी ही इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 21 दिवस मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहे, याचा उल्लेख करायचा. किंवा तुम्ही 40 दिवस करणार असाल किंवा 11 दिवस किंवा 3 रात्री ही सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि मग प्रार्थना करून 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तुम्ही. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही मराठीत बोलावं का संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र. तर बघा संस्कृत हे व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे की मराठी व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे ते सांगते. तर कोणतं व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर लवकर अनुभव येतात. तर बघा दोन्ही व्यंकटेश स्तोत्र तितकेच प्रभावी आहेत. हे मी कमी प्रभावी आणि हे जास्त प्रभावी असं अजिबात नाही. फरक काय आहे, मराठी व्यंकटेश स्तोत्र 108 ओव्यांचे आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 15 ओव्यांचे आहे. बाकी कोणताही फरक नाही. मराठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल तर मध्यरात्री 3 ते 3.5 तास सेवा पूर्ण होण्यासाठी लागतात आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर 1 ते 1.5 तास खूप झाला. बाकी कोणताही फरक नाही आहे. कोणतीही व्यंकटेश स्तोत्र तुम्ही बोलू शकता. दोघांचाही प्रभाव तितकाच आहे. आता 21 वेळा मध्यरात्री 12 वाजता स्नान वगैरे करून तुम्हाला बसायचं आहे. देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर त्यांना साखरेचा खडी साखरेचा कोणता तरी तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य देवासमोर दाखवायचा आहे. व्यंकटेशाची आरती करायची सुरुवातीला गणपती बाप्पांची, त्याच्यानंतर व्यंकटेशांची आरती तुम्हाला करायची आहे आणि आपण आपलं आसन सोडायचं आहे. व्यंकटेशांची आरती व्यंकटेश स्तोत्रांच्या मागे जे पुस्तक असतं त्या व्यंकटेश स्तोत्राच्या शेवटी व्यंकटेश स्तोत्राची आरती दिलेली आहे ती तुम्ही म्हणू शकता. नसेल तर ती मी आरती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आणि याप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे. आता 21 वेळा 11 वेळा किंवा 3 वेळा किंवा 40 वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणतो. त्यावेळी ते मोजण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये तुम्ही शेंगदाणे हरभरे तांदूळ किंवा गव्हाची कणजी असतात ते तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या संकल्पाप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाली की मग आपण नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. तर या प्रकारे 21 दिवस 40 दिवस 11 दिवस किंवा 3 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. आता याचं उद्यापन वगैरे असं काही नाही. शेवटच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता सेम जसं आपण रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं त्याप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि मग काहीतरी गोड पदार्थ बनवायचा. शेवटच्या दिवशी शिरा असेल खिचडी असेल किंवा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला शक्य झालं तर मग शेवटच्या दिवशी तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे येत असतील तर एखादं जोडपं बोलवायचं आहे, त्यांना जेवू घालायचं आहे किंवा एखादी गुरुजी वगैरे बोलवायचे आहेत त्यांना जेवू घालायचं आहे. हेही शक्य नसेल तर एखाद्याला बघा तुम्ही शिदा काढायचा आहे आणि त्या शिद्याचं तुम्ही पूजन करायचं आहे आणि तो जो शिदा आहे तर एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा आहे किंवा एखाद्या गुरुजींना द्यायचा आहे. हेही शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये अर्पण करून द्यायचं आहे तुम्हाला आणि यथाशक्ती तुम्हाला त्या शिद्यावर दक्षिणासुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे असं तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि हेही शक्य नसेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला यथाशक्ती जी काही म्हणजे तुमच्याकडनं जे काही दक्षिणा गुप्तदान तुम्ही करू शकता आणि भगवंताला प्रार्थना करू शकता की 21 दिवस किंवा 40 दिवस 3 दिवस 11 दिवस मी ही सेवा केली आहे तर त्याचं उद्यापन म्हणून मी हे गुप्तदान करत आहे असं तुम्ही करू शकता. आता ही सेवा करत असताना 21 दिवस किंवा जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे आणि परान्न वर्ज्य करायचं आहे.
तर आपल्याला एवढ्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यातून आपण वेळ काढून सेवा करतो आहे, हेच महत्त्वाचं आहे. एखादा नियम जर शक्यच नसेल तर तो नाही पाळला तरी चालतो, पण ब्रह्मचर्य आणि नॉनव्हेज हे मात्र नक्की पाळा. आता नॉनव्हेज पाळायचं म्हटलं की बरेच जण काय म्हणतात की आमच्या घरातील मंडळी खातात, तर बघा तुमच्या घरातील मंडळींना खाल्लं तर खाऊ द्या, पण तुम्ही मात्र खाऊ नका. जी व्यक्ती सेवा करते त्या व्यक्तीने खाऊ नये, पण तुम्ही नॉनव्हेज बनवू नका, कारण नॉनव्हेज बनवून मग परत सेवा करू नका. पण या सेवेमध्ये आपल्याला रात्री स्नान करून ही सेवा करायची आहे, त्यामुळे तुम्हाला तोही प्रश्न राहणार नाही. बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा कशी करावी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्कीच या अधिक मासामध्ये कमीत कमी 3 रात्री किंवा 11 रात्री तरी मध्यरात्री 12 वाजता ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.